नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे। सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण श्री गणेशाचे पूजन करतो। श्री गणेशाचे पूजन केल्याने आपल्या कार्यात यश प्राप्त होते। संकष्टी चतुर्थीच्या पूजेची मांडणी मी कशा पद्धतीने करते ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। पूजेची वेगळी मांडणी करणे शक्य नसेल तर देवघरातच पूजा केली तरी सुद्धा चालते। ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची। त्या जागेवर रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं। त्या स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहून घ्यायचं। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठायचं असतं। शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे असते। एका पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या। त्यावर दिवा लावून घ्यायचा। आपण कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिवा लावूनच करत असतो। त्या दिव्याला हळदी कुंकू लावून फूल वाहून थोड्याशा अक्षता वाहून पूजा करून घ्यायची। त्यानंतर एक ताट घ्यायचं, त्यामध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। पूजा करायच्या अगोदर आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा। या पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर मिक्स करायचं। नंतर पुन्हा पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घ्यायची। एका स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून घ्यायची। त्यानंतर पाटावर तांदळाची रास घालून घ्यायची। त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची। त्यानंतर हळदी कुंकू लावून आपण पूजा करून घ्यायची। त्यानंतर आपण कापसाचे वस्त्र अर्पण करून घ्यायचे। ही पूजा करत असताना आपण मनामध्ये ओम गण गणपते नमः असा जप सतत चालू ठेवायचा आहे। गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असणारी दुर्वा आपण वाहून घ्यायची आहे। त्यानंतर फुलं वाहून घ्यायची। प्रसादासाठी गुळ खोबरं ठेवायचं। फळ असेल तर एखादं फळ ठेवलं तरीही चालतं। पण संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर पुन्हा आरती करून आपण मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे। आपण घरी बनवलेलं उपवास सोडायसाठी जे जेवणाचं ताट बनवतो त्याचाही प्रसाद आपण दाखवायचा आहे। पूजा मांडणी झाल्यानंतर आपण गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे। श्री गणेशाय नमः, श्री गुरुचरण विद्यांबा नमः। अथ गणपती स्तोत्र प्रारंभ। जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती, करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार। तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्र चंद्र ध्याती, विष्णू शंकर तुझ पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी। तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक, सकळ विघ्ने कलिमल दाहक, नामस्मरणे भस्म होती। मी तव चरणांचा अंकित, तव चरणा माझे प्रणिपात, देवादिदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी। माझा लढीवाळ तूज करणे, सर्वापरी तू मज संभाळणे, संकटा माझारी रक्षिणे, सर्व करणे तुझ स्वामी। गौरीपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकाची विनंती, मी तुमचा अनन्यार्थी, रक्षिणे सर्वार्थीची स्वामीया। तूच माझा बाप माय, तूच माझा देवराय, तूच माझी करीसी सोय, अनाथनाथा गणपती। गजवदना श्री लंबोदरा, सिद्धिविनायका भालचंद्रा, हेरंबा शिवपुत्रा, विघ्नेश्वरा अनाथ बंधू। भक्त पालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना, परशु हस्ता सिंधुरवरना, विघ्ननाशका मंगलमूर्ती। विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा, पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधू नाम तुझे। नमन माझे श्री गणनाथा, नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता, दीनबंधू नमन माझे। नमन माझे शंभुतनया, नमन माझे करुणालया, नमन माझे गणराया, तुझ स्वामिया नमन माझे। नमन माझे देवराया, नमन माझे गौरतनया, भालचंद्रा मोरया, तुझे चरणी नमन माझे। नाही अशा स्तुतीची, नाही अशा तव भक्तीची, सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची अशा मनी उपजली। मी मूढ केवळ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण, लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा। मतिबंध मी बालक, तूच सर्वांचा चालक, भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होशी। मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझ्या नामी, अनन्य शरण तुझला मी, दर्शन देई कृपाळुआ। हे गणपती स्तोत्र जो करी पठन, त्यासी स्वामी देईल अपार धन, विद्यासिद्धींचे अगाध ज्ञान, सिंदूरवदन देईल पै। त्यासी पिचाच भूत प्रेत न बाधिती कदा काळात, स्वामींची पूजा करुनी यथास्थित, स्तुती स्तोत्र हे जपावे। होईल सिद्धी षण्मास हे जपता, नवे कदा असत्य वार्ता, गणपती चरणी माथा दिवा करे ठेविला। इति श्री गणपती स्तोत्र संपूर्णम। श्री गजाननार्पणमस्तु। श्री गणेशाय नमः। हे गणपती स्तोत्र आपण फक्त संकष्टी चतुर्थी दिवशी न वाचता दररोज वाचलं तरी सुद्धा चालतं। कारण गणपती बाप्पांची पूजा आपण फक्त चतुर्थी दिवशी नाही करत तर दररोज करत असतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।